मूलाधार चक्रावर आज आपण ध्यान करणार आहोत। मुद्रा कशी करायची मी दाखवते तुम्हाला। मग असे हात ठेवलेले आहेत तुम्ही, हा हात आणि मधलं बोट एकमेकांना लावायचे। बघा मधलं बोट मी हे केलेले आणि बाकीचे हे दोन आहेत ते असे ठेवायचे। मधलं बोट तुमचं एकमेकांवर टच झालेलं आहे आणि मग दोन बोट तुमची अशी एकमेकांवर ठेवायची, जुळून घ्यायची। ही आहे आपली मूलाधार चक्राची मुद्रा। ही मुद्रा तुम्ही समोर ठेवायची अशी आणि ही मुद्रा बरोबर तुम्ही तुमच्या स्वादिष्ठान चक्रासमोर अशी ठेवायची। हे बघा, हे अशी हात आहेत एकमेकांमध्ये तुम्ही हे केले हात। आता कन्फ्यूज नाही व्हायचंय, बघा फक्त मधलं बोट लावलंय तुम्ही आणि जे इकडचे दोन रिमेनिंग बोट आहेत ते असे लावायचे। ही आहे मूलाधार चक्राची मुद्रा आणि बरोबर तुमच्या स्वादिष्ठान चक्रासमोर ही मुद्रा ठेवायची आहे। रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे। खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे। पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर घेऊन या। चंद्रनाडीला आपण आता ऍक्टिव्हेट केलेलं आहे। मूलाधार चक्र शरीरामधले पहिले महत्त्वाचे चक्र आपल्या आज्ञा चक्रामधनं म्हणजे दोन डोळ्यांच्या मधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। आजचा जागतिक पृथ्वी दिन, या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे। प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा, प्रत्येक दिवस महत्त्वाचा, प्रत्येक चक्रावर आपण रेकीची साधना करत आहोत। मूलाधार चक्राची मुद्रा आपण केलेली आहे। नवीन जे जॉईन झाले त्यांच्यासाठी दाखवते मी। मधलं बोट आपण एकमेकांना लावलंय आणि मग बाकीची जी दोन बोटं आहेत ती आपण एकमेकांमध्ये अशी जुळवून घेतलेली आहेत। ही मुद्रा तुम्ही स्वादिष्ठान चक्रासमोर ठेवलेली आहे। खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे। मूलाधार चक्राला आपण अधिकाधिक सक्षम करत आहोत। सुखासनामध्ये आपण बसलेलो आहोत। जमल्यास नक्की जमिनीवर बसा। एक आसन टाकून तुम्ही जमिनीवर बसायचे। पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन या। खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा। आता कल्पना करायची आहे, सुंदर असा एक वृक्ष ज्याची मुळं अतिशय खोलवर गेलेली आहेत। ज्याप्रमाणे मजबूत वृक्षाची मुळं अति खोलवर जातात आणि त्या झाडाला घट्ट जमिनीमध्ये धरून ठेवतात, त्याप्रमाणे आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, मूलाधार चक्र, ज्याला आपण रोज वैश्विक शक्ती देत आहोत, आपला कुंडलिनी जागृतीकडे प्रवास सुरू झालेला आहे। सगळ्यांनी अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत। पाठीचा कणा आवर्जून सगळ्यांनी ताठ ठेवा। आता पूर्ण लक्ष तुमचं पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ घेऊन यायचंय। जननेंद्रिय आणि गुदद्वार याच्यामध्ये पूर्ण लक्ष घेऊन या। जिथे आहे आपलं मूलाधार चक्र, जेव्हा तुम्ही गुदद्वारला आत ओढून घेता, ज्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवतो तिथे आहे आपले मूलाधार चक्र। या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना आपल्या कल्पनेमधून आज्ञा चक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा। डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात। प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे।
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, आपले लाडके बाप्पा, जे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे, पृथ्वी ग्रहाशी संबंधित, आता आपल्या आज्ञा चक्रामधनं या पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक सुंदर असा ग्रह आपल्या मिटलेल्या डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. बघा हा सुंदर असा ग्रह, ज्यावर आपल्याला राहायला जागा आहे. आजूबाजूची सुंदर अशी सृष्टी, या पवित्र ग्रहामुळे आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळत आहेत, ज्यामध्ये आहे आपल्याला आवश्यक असलेले अन्नपदार्थ, सुंदर अशी झाडे, राहण्यासाठी जागा, सुंदर असा भरभरून निसर्ग, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, विविध धार्मिक स्थळे, पवित्र नद्या. खूप आभार मानायचे त्या पवित्र धरणी मातेचे. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करा. लम. प्रत्येक वेळेला आपण जो श्वास घेत आहोत त्यावेळेस लक्ष द्यायचंय, तो श्वास आपली छाती न फुलवता पोटापर्यंत, म्हणजे आपल्या मूलाधार चक्रापर्यंत तो श्वास गेला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास घेताना आपले पोट फुगले पाहिजे. हळूहळू आपण क्रिया योगचा अभ्यास करत आहोत. मूलाधार चक्राची मुद्रा आपण सगळ्यांनी केलेली आहे. आपल्या बोटांमध्ये जी विविध प्रकारची कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय. परत खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा. श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे. सगळ्यांनी श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा. या ठिकाणी तुमचे पोट फुगलेले आहे आणि आता सावकाश श्वास सोडत पोट आतमध्ये गेले पाहिजे आणि लमचं उच्चारण झालं पाहिजे. लम. 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 या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत. ही भावना आपली दृढ झालेली आहे. सुंदर असा लाल प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा.
मांगल्याचे प्रतीक असलेला लाल प्रकाश, त्याचबरोबर ऊर्जेचे प्रतीक असलेला हा लाल प्रकाश, या लाल प्रकाशाला इथे बघण्याचा प्रयत्न करा. आता कल्पना करायची लाल रंगामधले 4 पाकळ्यांचे फूल मूलाधार चक्रावर उमललेले आहे. या 4 पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये असलेले विविध विकार, त्यांना आपण जिंकून घेतलेलं आहे. फक्त चांगल्या विचारांनी, राग, लोभ, द्वेष, मत्सर याचे रूपांतर चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे. या प्रत्येक पाकळीचा संबंध मूलाधार चक्रामध्ये असलेल्या विविध अवयवांशी, त्या विविध अवयवांना कंपन तयार होत आहेत. या प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय लमद्वारे. परत खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग लमचं उच्चारण करा. लम. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. या पवित्र धरणी मातेचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत. या उपकाराची परतफेड म्हणजे कृतज्ञता या पवित्र धरणी मातेबद्दल. या धरणी मातेवर जो काही विनाश सुरू आहे तो फक्त आपल्याद्वारे सुरू आहे. एक मनापासून प्रार्थना या पवित्र धरणी मातेला. कल्पना करा साक्षात ही धरणी माता आपल्या समोर उभी आहे. तिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे. त्याचबरोबर तिची क्षमा मागायची आहे. प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाची आपण माफी मागत आहोत. सुंदर लाल रंगाची ऊर्जा आपल्या आजूबाजूला सगळीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आता या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. मूळ बीजाक्षर लम द्वारे. लम. श्वास घेताना आपले पोट बाहेर येत आहे. पाठीचा कणा आपला ताठ आहे आणि श्वास सोडताना आपले पोट आतमध्ये जात आहे. खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे, पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामधला अस्थि धातू
त्यांना लमद्वारे बळकटी मिळत आहे. लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे पूर्ण लक्ष घेऊन या. पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपले तळपाय, प्रत्येक बोट, गुडघ्याखालचा भाग, प्रत्येक लिगामेंट, प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या पेशी, कमरेखालचा भाग, प्रत्येक स्नायू, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. या लमरूपी विश्वशक्तीचे खूप आभार मानायचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी उत्तमरित्या काम करत आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये जो काही बिघाड झालेला आहे तो फक्त आपल्या चुकीच्या सवयींमुळे, पंचतत्वांची काळजी न घेतल्यामुळे. म्हणून या पंचतत्वांचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले पूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, जलतत्वरूपी पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल, ज्या जलामध्ये अशी शक्ती आहे की या मनुष्य योनीमध्ये आपल्याकडनं घडून गेलेल्या चुका तर ह्या पवित्र जलाद्वारे धुवून टाकल्या जात आहेत. खूप आभार मानायचे त्या दैवी शक्ती असलेल्या पवित्र नद्यांचे. शरीरामधल्या विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले हे चक्र, इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. पाठीचा कणा आपला ताठ आहे. भरभरून ही वैश्विक शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आलेली आहे. चैतन्यमय ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर आता फिरत आहे, जिचा प्रकाश लाल आहे. खूप आभार मानायचे या चैतन्यमय शक्तीचे. लमद्वारे लम श्वास घेताना आपलं पोट बाहेर येत आहे, श्वास सोडताना पोट आत जात आहे. हीच क्रिया आपण अजून 2 वेळा करणार आहोत. लम लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र,
चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळालेली आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत, अतिशय शांत आहोत. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे, चंद्रनाडीचे. आता सावकाश आपले लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या. हातामधनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. क्रिया योगचा आपण अभ्यास करत आहोत. श्वास घेतानाच खूप खोलवर घ्यायचा आहे. श्वास घेत घेत आपलं पोट बाहेर आलेलं आहे. श्वास सोडताना पोट आतमध्ये जायला पाहिजे. आता कल्पना करायची, नाभीच्या 4 बोट वर असलेलं मणिपूर चक्र, तिथे आता लंबरूपी ऊर्जा, लाल रंगाची ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे. सूर्यग्रहाशी, अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत, ज्याच्यावर आधारित आहे हा देहरूपी वृक्ष. या देहरूपी वृक्षाची आपण खूप काळजी घेत आहोत. सक्षम अग्नितत्वाद्वारे अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयव, प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खाल्लेल्या अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित होत आहे. या अन्नामधील पोषक द्रव्य शोषल्या जात आहेत आणि त्याद्वारे शुद्ध झालेले रक्त आपल्या शरीरभर पोहोचत आहे. खूप आभार मानायचे अग्नी तत्वाचे, पृथ्वी तत्वाचे, जल तत्वाचे. लमद्वारे लम मणिपूर चक्राचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. सावकाश आता आपले लक्ष छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर घेऊन या. आज्ञा चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. सुंदर असा लाल प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. मूलाधार चक्राच्या मुद्रेमध्ये आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत. हातातनं जी भरभरून ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. वायू तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र, शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती
ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे, त्याचबरोबर वायू तत्वरूपी देवता महाबली हनुमानजी यांच्या कृपा आशीर्वादामुळे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे. शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. लम द्वारे लम आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होऊ दे, ही भावना आपली दृढ झालेली आहे. सावकाश आता आपले लक्ष विशुद्ध चक्र मानेच्या मध्यस्थानी घेऊन या. आकाश तत्वरूपी आपल्या शरीरामध्ये मोकळी जागा, दोन्ही सांध्यांमधील, प्रत्येक हाडांमधील, प्रत्येक अवयवामधील मोकळी जागा, जिच्यामध्ये आहे भरभरून आकाश तत्व. आपल्या विचारांना शुद्धता आलेली आहे. आकाश तत्वाप्रमाणे आपण सगळ्यांचा चांगला विचार करत आहोत. खाल्लेल्या अन्नाला शुद्धता मिळालेली आहे. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र, त्याला आपण ऊर्जा देतोय. त्याद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार म्हणायचे. सक्षम आकाश तत्वाचे, पृथ्वी तत्वाचे, जल तत्वाचे, अग्नी तत्वाचे आणि वायू तत्वाचे लम द्वारे लम रहस्यमय असलेली ही पवित्र मनुष्य योनी असे मानण्यात येते की खूप अतिशय पुण्य कर्म केल्यानंतर ही पवित्र योनी आपल्याला मिळते. या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. सातत्याने सगळ्यांबद्दल चांगले विचार आपल्या दोन्ही हातांद्वारे भरभरून आपण रेखी देत आहोत. चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत. भरभरून अन्नदान, जे ह्या कलियुगामध्ये श्रेष्ठ दान आहे, ते आपल्याकडनं घडत आहे. त्याचबरोबर आकाश तत्व आपल्याला प्राप्त झालेले आहे. नामस्मरणाद्वारे सगळ्यात सोपा असा बीजमंत्र म्हणजे राम. त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार म्हणायचे.
आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे लम द्वारे लम सगळ्या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या विश्वशक्तीद्वारे खूप आभार. पवित्र पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला या पृथ्वी ग्रहाची आपण काळजी घेत आहोत. सावकाश आता आपले लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन या. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार म्हणायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, ज्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत. आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. आपल्या आई वडिलांचे खूप खूप आभार. ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. लम द्वारे लाल प्रकाश आज्ञाचक्रावर पडलेला आहे. भविष्यातल्या कल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. खूप आभार मानायचे ह्या चक्राचे, सूक्ष्म अवयवांचे लम द्वारे. लम सावकाश आता पूर्ण लक्ष आपल्या सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. पाठीचा कणा आपण सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. बंद डोळ्यांमधून सहस्त्रहार चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर लाल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, दोन्ही सक्षम मेंदू, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. चेतासंस्थेला आपल्या ऊर्जा मिळत आहे. चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे ह्या 3 महत्वाच्या नाड्यांचे, पृथ्वी ग्रहाचे. लम द्वारे लम
आपल्या शरीरातले पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत, आपले निर्णय झालेले आहेत. खूप आभार म्हणायचे या पवित्र देहाचे. सावकाश दोन्ही हात आता एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा. दोन्ही हातांमध्ये तयार झालेली ही ऊर्जा आपल्या दोन्ही डोळ्यांना आपण देत आहोत. सावकाश आता दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे, पृथ्वी ग्रहाचे. खूप आभार. पृथ्वी ग्रहाचे, पृथ्वी तत्वरूपी आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या देहरूपी सुंदर मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर लम काढा. चोकुरे काढा क्लॉकवाईज. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या क्षणाचे, आजच्या सुंदर दिवसाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.